नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज रविवार, आज आपण आलोय खोपडी अड्ड्यावरती सिन्नर तालुक्यामध्ये. मित्रांनो, जबरदस्त गर्दी वगैरे झालेली आहे. आता अड्डा पण भरलेला आहे, बऱ्यापैकी गाड्या सुटत आहे. थोडा लेट झालो, 2-3 गाड्या सुटून गेल्या आपल्या आधी. कॅमेरा वगैरे लावलाय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा, कॅमेरा लावलाय. हे गर्दी बघा मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. खूप मुंबई वगैरे साईडचे भरपूर बैल आलेले. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी आपल्या खाली कोण आहे. इकडे विराट आहे 003 आणि इकडे धर्मा शेठ आहे. आज धर्मा शेठला पण गाडी लागलेली. त्यांना गाडी लागलेली आपली कोटमगावची आकाश भाऊ मस्के यांची. तर पहिला गाड्या कशा लागली? गाडी एकदम नागपूरला लागलेली. आपल्या विराट लागून सोड. विराट आज बैला ते मुंबईचीच गाडी. 1 लाख 1 लाख वर दिसत ते. आणि विराट सोबत कोण बैल पण, कोणता बैल पण? बजरंग. मुंबई साईडचं आहे का? बजरंग म्हणून आहे का? बाकी काय विषय जोरात आहे ना. तर मित्रांनो, टॉपचाच राहतो शिर्डी साकुरीकर. विराट सध्या इकडे, आता तिकडे मुंबईला सध्या जाणार आहे, थांबणार इकडे सध्या. नाही दिवाळीपर्यंत येतच विराट. दिवाळीपर्यंत इटच आहे का? म्हणजे बैलामध्ये नाही पाळणार का सध्या? बैलामध्ये इटा या अड्ड्यावरच पाळणार. हा, इथंच दिवाळीपर्यंत येतच विराट. बरं. चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी चला पुढे भेटू व्हिडिओमध्ये. हे बघा शिर्डी. हे बघा धर्माचे मालक वगैरे. अमोलराव नियोजनात. इकडे मेन मालक आहे. ओ बैला, नमस्कार. मित्रांनो, बघा असं प्रॉपर मैदान भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथून पब्लिक पुढे जास्त आहे, मागा पण पब्लिक आहे मित्रांनो. मुंबई साईडचे भरपूर लोक आलेले. हे बघा पब्लिक बघा मित्रांनो. गर्दी, भरपूर गर्दी मित्रांनो. गाड्या अशा कशा सुटल्या नेमक्या? चालू मध्ये सोडून दिली. झाली आतली गाडी झाली. सुटल्या गाड्या, जबरदस्त लढत चालू. अंतर दिलं का ना आतल्या गाडी ना, हे बाहेरच्या. झाली बाहेरची गाडी झाली मित्रांनो. नाही जोरात आला रे. मित्रांनो, पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे काही गाड्या सुटून बी चालले, काही कळालं नाही, लपड झालोय. पावसामध्ये कॅमेरा वल्ला नाही करता येणार मित्रांनो. मागच्या अड्ड्याचा व्हिडिओ या कारणामुळे नाही पडला, कारण की पाऊस लागला, कॅमेरा वल्ला झाला मित्रांनो. मेमरी कार्ड शॉर्ट होऊन गेलं आणि बॅटरी पण खराब होऊन गेली. एक माझी ऑइलिंग कॅमेऱ्याच्या माझे स्पेअर पार्ट पण खराब झाले, आता रिपेअर करून आणलाय मित्रांनो. बाकी चला, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसालाची मित्रांनो. पण आता काही नाद लागलाय, ते नादाबाई करतोय आपण. आलाय मित्रांनो बघा मैदानामध्ये, खूप मोठा झालाय आता. आज धर्मामध्ये पळतोय शिवा आणि कोटमगावचे आकाश भाऊ मस्के यांची गाडी लागलेली त्यांना. गाड्या सुटल्या, शिंगरांच्या गाड्या आहे मित्रांनो दोन्ही पण. अरे बाबा गेला तर बाबा
बाबा ढगात असता आता. बाबा लक्ष राहू द्या, कोण येणार नाही मत्तीला बाबा तुमच्यावाल्या. तुम्हालाच कानावं लागेल बाबा बेडवरती. झाली बाहेरची गाडी झालेली मित्रांनो, बाहेरची गाडी दिली. पाऊस चालू आहे मित्रांनो आता. गाड्या सुटल्या, जबरदस्त लढत चालू. बाबा गाडी दे लवकर, कॅमेरा बंद करायचा आहे. अरे बाप रे बाप, आतली गाडी दिली आतली. मित्रांनो 2 मिनिटं बंद करतो आता, पाऊस चालू आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही पाऊस किती चालू आहे. पोटामध्ये बी लय पाऊस चालू आहे. पावसामध्ये शूटिंग काढणं म्हणजे डोक्याला ताण आहे आता. एखादा थेंब जरी मध्ये गेला ना, आत्ताच रिपेअर करून आणले मित्रांनो कॅमेरा मी. मागच्या अड्ड्याची शूटिंग याच्यामुळेच येईल नाही. कुठून आले दादा? मुंबई का? बैल आणले का पळवायला? श्यामा बैल. बर बर बर. गाडी पळून आली सिंगल. दापूरची गाडी खाली चालली मित्रांनो बघा. दापूर सावळी. बाहेरून गाडी चालली मित्रांनो दापूरची. गाड्या सुटल्या मित्रांनो. एक गाडी चक्करली, बाहेर गेली गाडी. मित्रांनो पाऊस आला होता त्याच्यामध्ये ना कॅमेरा बंद केलेला होता. काही करू शकत नाही दादा, कारण की कॅमेरा जर पाणी बिनी गेलं तर मला लय मोठा घाटा आहे. त्याच्यामुळे काही गाड्या सुटल्या राव मध्ये बरं का. सॉरी, मी सर्वांना घरी बसून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण अशा काही प्रॉब्लेममुळे मला दाखवता येत नाही. पण पाऊस उघडल्यावरती एका सेकंदाचा कॅमेरा लगेच शूटिंग. बाकी सबस्क्राईब करा राव प्लीज. काय बोलणार सांगा, फक्त सबस्क्राईब करायचं होतं. तुम्हाला येत नसेल ना, त्याला पैसे वगैरे लागते नाही. तुम्हाला येत नसेल ना, तुमच्या नात्याकडून सबस्क्राईब करायला लावा, तुमच्या मुलाकडून किंवा पुतण्याकडून कोणाकडून तरी सबस्क्राईब करा. त्याला 1 रुपया सुद्धा लागत नाही, फुकट आहे. फक्त सबस्क्राईब करा. सुटल्या बैला यांच्या गाड्या. गाडी बाहेर गेली. लयच बाहेर निघून गेली काहीच्या काही. बारीकडे गेली मित्रांनो गाडी. सिंगल गाडी येते आता. वा वा, काय फोटो निघाल भारी, 1 नंबर फोटो. हे भूषण भाई आले, तगेश्री ड्रायव्हर आहे भूषण भाऊ सावरगावचे, येवला तालुक्याचे. अरे बापरे, आमचा मामा येईल की आज. रेंडळीचे मामा आहे आमचे, बाळू मामा. माग गाड्या सुटल्या, टॉपच्या गाड्या मित्रांनो, मोठ्या गाड्या बघा. आतली गाडी दिली, आतली ही गाडी दिली. गाड्या सुटल्या. झाली आतली गाडी, अंतर देऊन टाकला आतली गाडी.
आतली गाड्या आल्या रे. ए उचल ए घोड रे. काय माणूस आहे हा? कोण आहे हा बादशाह? घोडं भारी बनते स्वतः. कलर लय भारी घोडा. काट नेऊन निघालं ते नाही तर घोडं तुडवलं असतं माऊली. उगाच जांडे कोणाला देणार नाही. मित्रांनो संजीवाला आंबाडचा बघू शकता तुम्ही. अक्षय बोकाटे, रतन मस्त ते रतन मोरे मस्त. मित्रांनो अड्ड्यामध्ये एक नंबरला गाडी ही येते आज. सारे शेवट गाडी आली मित्रांनो ही. म्हणजे पिकअप त्यांची होली बघू शकता तुम्ही. रतन मस्त रतन मोरे आंबड बैलगाडा संघटना नाशिक त्यांच्यावाले जनावर ओढायला राहते मित्रांनो. बघा छकडा तुटला यांचा वाला. दापूरच्या दरम्यान त्यांचा छकडा तुटलाय मित्रांनो. कुठं तुटला तो भाऊ? निम्मे पाठीमध्ये तुटला होता का? अरे यार मित्रांनो छकडा तुटलाय त्यांचा वाला. मित्रांनो आकाश भाऊ मस्के, आकाश भाऊ मस्के आणि धर्मा, दापूरचा धर्मा. अरे बाप रे बाप लढत चालू जबरदस्त. आकाश भाऊ मस्के यांची गाडी झालेली मित्रांनो आतल्या साईडना. कोणतं वासरू होतं काय माहिती भाई. यांची रिंगी सुटली भाऊ दापूर. रिंगी तुटली? अरे रिंगी तुटली रे दापूरवाल्यांची. रिंगी तुटली. पिस्टन होता मित्रांनो बाहेरच्या साईडना. आतली गाडी दिली. गाड्या सुटल्या. कुठला आहे बैल ताई? बैल कुठला आहे? किती बैल आणले तुम्ही? 3 शर्यती. बैला मध्येच आहे का? तुम्ही कुठून आले? भिवंडी. अच्छा मित्रांनो बघा भिवंडीवर आले. 3 बैल आणले त्यांच्यावाल्या. घोड्यामध्ये शर्यती त्यांच्यावाल्या. पहिल्या काही गाड्या झाल्या. धन्यवाद धन्यवाद. बाहेरच्या साईडना श्यामा पळतोय, वादळ पळतोय, श्रीनाथ केसरी. जबरदस्त लढत झाली. कोणती गाडी? अरे बाप रे बाप आतली गाडी झाली मित्रांनो. सारख्या झाल्या मित्रांनो गाड्या. वायजापूर आणि हस्ते मामी यांच्या गाड्या सारख्या झालेल्या आहे मित्रांनो. बैलांच्या गाड्या आहे मित्रांनो बघा. अरे घुसली. गाड्या सुटल्या.
आजची लढत चालू मित्रांनो. आतली गाडी झाली मित्रांनो. आतली ही गाडी झालेली मित्रांनो. तुम्ही नंबर घ्या ना माझा. मला मुंज्या कोटमगावचा मुंज्या. निम्म्या पाठीमधून गाड्या सोडल्या रे. बैलांच्या गाड्या आहे मित्रांनो. एकदम प्रॉपर दिसतंय. अरे लय अंतर दिलं रे बाहेरच्या गाडीनं. गाड्या आल्या. जबरदस्त लढत चालू. शिंकरांची गाडी मित्रांनो बघा. पहिला मस्त पळत आहे. अरे बाप. शक्यतो आतलीच झाली. 100% आतलीच गाडी झाली. सुटल्या बैलांच्या. अरे बाप रे बाप. लय टॉप गाड्या. अरे लोटू राहिला रे बाहेरचं बैल. झाली आतली गाडी झाली. आतली मित्रांनो. विराट चाललाय बघा. विराट चाललाय. बैलामध्ये शर्यती असते 1 लाख रुपयावरती. नाही रे. गाड्या सुटल्या. लढत चालू दोघांमध्ये. आतल्या गाडीनं अंतर दिला मित्रांनो. बाबा कुठं काय झाले झेंडेवाले. काय अंदाज नाही हो कुठला. गाड्या सुटल्या. मुंबईला पाऊस आला रे मित्रांनो. सॉरी बर का. पाऊस आलाय त्याच्यामुळे कॅमेरा बंद करावा लागू राहिला मला. लय जोरात पाऊस आला भाई. बाबा निकाल द्या. कॅमेरा बंद करायचा आहे. टाका त्याच्या पडगा. दिला का. आतली गाडी दिली वाटतं. ती कडी उलटी करा. कडी उलटी करून टाका ती. गाड्या सुटल्या. एकदम तगडा विषय चालू आहे. बाप रे बाप. वायजापूर आणि हस्ते मामी. एकदम जबरदस्त लढत चालू मित्रांनो. रे बाप. कोण आहे काय माहिती. अहो हस्ते मामी गाडी झाली. गाडी पडली. काय माहिती. तिकडे बघताय. बघूया ना आपण कोणती आली. देतील रिझल्ट ते. आतल्या हाक्याला
निकाल पेंटिंग आहे अजून सांगायला ना ना. गाडी होईल असेल भुजनी तोर घातला पंकज शेट आतून होती बाहेर नव्हती बाहेर नव्हती काय विषय अरे काट कसाच होईल असं निकाल पेंटिंग आहे अजून बाप रे बाप गर्दी जमा झाली मित्रांनो बघू आपण कोणता निकाल देतोय काय देतोय पंच कमिटी काय दिसत नाही नाही समोर नाही दिसत तरी अंतर समोरून डायरेक्ट सारखेच दिसत हसते मामी आणि वायजापूर ना गाड्या सुटल्या आतली गाडी झाली मित्रांनो बघा ही मारेल आता समजा ना 24 गाड्या सुटल्या काय गर्दीवाले चौघाल्याचे काम करू राहिले बैलांच्या गाड्या सुटल्या अरे बापरे घुसली गाडी एक कुठं घुसली दुसऱ्या गाडीच्या पाठीमध्ये बाहेरचीच गाडी दिली बाई त्या गाडीने डिस्टर्ब करेल तेव्हा तीच दिली गाडी आतली गाडी झाली मित्रांनो ही गाड्या सुटल्या बारीक शिंगरू लागते
बारीक वासरू आहे, बाहेरचं बारीक वासरू आहे एकदम. अरे आतली गाडी दिली आतली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज खोपडी मैदानावरती आलो आहे आपण. तर बाहेरून पाहुणे आले आपल्या मैदानावरती. तर विचारूया कुठून आले, काय आले. त्यांनी 3 नंदी आणले त्यांच्यावाले. नमस्कार ताई, काय नाव तुमचं वालं? कृतिका उमेश पाटील, कुठले तुम्ही? भिवंडीवरून. भिवंडीवरून आले का? कधी निघाले होते काही? सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता. नॉन स्टॉप आले का डायरेक्ट इकडे? नॉन स्टॉप. किती नंदी आणले ताई तुम्ही? 3 आणले. 3 नंदी. काही बैलामध्ये नियोजन होतं का घोड्यातच हाकले सर्व? घोड्यामध्येच होतं. हा, तिन्ही फेरे दिले तीन. तिन्ही जे जोड होती का, शर्यत होती का डायरेक्ट? शर्यत होती का? बर बर. याचं वाला काय नाव? एलेंडा आहे. आदत आहे वाटतं असं. आणि हा याचं वाला काय नाव? रुद्रा का? 24. आता आतून पळवलं का बाहेरून पळवलं? आतून बाहेरून एकच होता. आतून बाहेरून एकच होतं. तुम्हाला जोड कोण होतं? मापारवाडी होती. मापरवाडी. त्यांनी व्हॉट्सअपला आतला बैल दुसरा दाखवला अच्छा आणि गाडी खेळायला तर दुसरा बैल उतरवला होता. अच्छा. मग पण गाड्या दोन्ही तुमच्यावाल्याच झाल्या का? दोन्ही वाले. तुमचा वाला कोणता घोडा होता शेट? आपला लोणारवाडीचा होता. लोणारवाडीचा. काय नाव होते घोड्याचं? घोड्याचं नाव साई होतं. साई. नाही, शंभू. शंभू ना? आतून बाहेरून आज हाकला का मग? हा सगळं. काय नाव म्हणलं याचं आपलं? रुद्रा रुद्रा. बैलामध्ये पळतो का ते? बरं. आतापर्यंत कुठं कुठं गुलाल घेतले बिनजोडला? जेवढ्या पण मैदानात गेलो तिथं म्हणजे गुलालातच राहिलो. गुलाला तर राहिले का? आतापर्यंत सर्वात मोठे पैरे कोणासोबत झाले तुमच्या आतापर्यंत? आमच्या एरियामधले भरपूर म्हणजे असं असे नामांकित बैल जे हिंद केसरीचा किताब वगैरे घेतला, असे नावं सांगा 1-2 काही. कोणी आहे का दादा बैल मोठे काही? आहे का? संभा. हा मुंबई कडले तुमचे, भिवंडी कडलेच आहे का? अच्छा अच्छा अच्छा. आता नंदी तुमच्याकडे एवढे 3च आहे का? अजून पण दुसरे पण नंदी घरी पण आहे. आहे का? टोटल 7 नंदी. अच्छा. आता तुमच्या हा छंद तुम्हाला तुमच्या वडिलांपासून लागला का? आता तुम्हाला वडिलापासूनच लागला ना? तुमचे वडील किती दिवसापासून आहे छंद याच्यामध्ये, खेळामध्ये? 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्ष झाले का? बरं. तुम्हाला आवडतं का नाव खाली बसलंय? हा सैतान. ते सर्वांची शर्यत जोडच होती प्रत्येकाला. जोडत होती. एंड यो कशामध्ये हाकला? हा घोडा टाकला. कोणत्या? लोणारवाडीच्या याच्यात हाकला. त्याला कोण जोड होतं तुम्हाला? त्याला फेरा काढला होता. फेरा काढला का? या दोघांना पण जोड होती? एंडला कोण जोड? ह्या नंदीला कोणती जोड होती? घोड्यातच होती ना? बर. याचं नाव काय म्हणले तुम्ही? शैतान. शैतानची पण याची गाड्या झाल्या का? हो, गाड्या झाल्या. गाड्या झाल्या का? दोन्हींना गुलाल घेतलाय? बरं. बिगर गुलाल चालले नाही तुम्ही? नाही. बर. आता तुम्ही तुमच्याकडे बिनजोड होता. बिनजोडमध्ये आणि घोडाबैल शर्यतीमध्ये काही फरक वाटला का तुम्हाला? भरपूर फरक आहे. काय फरक आहे अंदाज तरी काही? म्हणजे जसा की घोड्यामध्ये टाकल्यावर बैलाचा स्पीड वाढतो. स्पीड वाढतो. आता तर खूप कॉन्ट्रोवर्सी चालू आहे का आमच्याकडले बैल बॅन केलेले आहे, आम्हालाच बॅन केलंय. त्याच्यावरून खूप कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. आता आज पण भरपूर मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये. काय वाटतं तुम्हाला, आमच्याकडले बैल पळले पाहिजे की नाही? पळायला पाहिजे. आता गरीब, एरियातली पळायला आता आमच्याकडले बघितले तुम्ही सर्व गरीबच लोक आहे, कोण पैशावाला नाही, सर्व गरीबच लोक आहे. असं अन्याय नाही झाला पाहिजे आमच्यावरती, असं वाटतं की नाही तुम्हाला? तुमच्या इकडचे नाही, कोणाकडेच नको आणि कोणाकडे अन्याय नाही व्हायला पाहिजे. हा, प्रत्येकाचा नंदी पाहायला पाहिजे. बाकी चला ताई भिवंडीवरून आल त्या काय म्हणते शेट? प्रत्येक जोड ही मैत्रीपूर्वक झाली पाहिजे. हा, मैत्रीपूर्वक झालीच पाहिजे हो, त्याशिवाय तर माझे असं नाही. बाकी आता बैलामध्ये बाकीचे पण नंदी पाहतो तुमच्याकडचे? हो. बरं. चलन. धन्यवाद. आता पूर्ण मैदानामध्ये तुम्ही एकटेच लेडीज आले म्हणून तुमच्याकडे बाईट घ्यायला आलो मी. कारण की आमच्याकडे लेडीज येत नाही जास्त. आता तर मुंबई साईडला तर लेडीज वगैरे राहत्या, भरपूर गाडा मालकीने. तुम्ही आल्या, आम्हाला बरं वाटलं म्हणून तुमची बाईट घेण्यासाठी आलो मी. बाकी चला, धन्यवाद ताई, बोलून बरं वाटलं तुमच्यासोबत. चलन. तुमचा ग्रुप काय, कोणता ग्रुप आहे तुमचावाला? सैतान रुद्र ग्रुप भिवंडी. बरं. तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणले? उमेश पाटील. तुम्ही का स्वतः का? बरं. धन्यवाद शेठ. तर मित्रांनो, थोडा ना मचका आला खेळाचा मैदानामध्ये. मुंबई साईडचे बैल भरपूर आलेले होते, नियोजन जमलं नाही प्रॉपर. त्याच्यामुळे ना काही बैलाच्या गाड्या सुटायच्या आणि काही फेरे पण चालायचे मध्ये. तर त्याच्यामुळे काही शूटिंग वगैरे काढली नाही जास्त, थोड्या मोजक्याच काढले. बाकी त्या टाकतो व्हिडिओमध्ये पुढं मी. बाकी परत तुम्ही म्हणशाल बा शूटिंग पूर्ण काढली नाही, काही नाही, तर शूटिंग काढली नाही. बाकी चला, धन्यवाद. आता यांची बाईट घेतो ना. तो गाडी आल्यावर का मागून? हात
तुमची बाहेर घ्यायला कॅमेरा बंद करून आलो शेट. हो जॅकी कसा होता अंतर? चांगली गाडी पळली ना. गाडीला दांडीची गरज नाही शिवाला. या इकडे हो. हे काय म्हणते बघा ना, आजूबा कोणाला फोडू शकत नाही. अवघड आहे अवघड आहे, थोडा पहिला तर अवघड आहे. दांडी घ्यायची गरज नाही शिवाला. हा हा ठीक आहे. थांबा 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 थांबा. गाबू नका. हो, थांबा, थांबा. पण ते गाबू नका बरं. गाबू नका. हे करत लागले ते. त्यांना सांग लात मारी तर त्यांच्या लाट टाकली नाही. सगळे म्हणतात ना कोपरा व्हायचा गाडी पळत. लय देव पाण्यामध्ये बैल पाडला झटलं पडत नाही म्हणा. रजुगा आलं काय जवळ येऊन फाकड्यातून बुडातूनच अजून कुठले येऊ द्या म्हणा, कुठले आण म्हणा, तू काय अडचण नाही. काही लोक म्हणतात खोपडीच्या बाटी येते नाही घरात बसून काय नाही हो. नमस्कार योगेश भाऊ. पासून लाभ व्हा. नमस्कार. कशी लढत झाली आज? काय विषय होता नेमका? विषय काय नाही, आमच्या प्रेमात चालू 4-5 आठवड्यापासून. 4 हा प्रेमातच चालू आहे सर्व अड्ड्यांना माहिती. जुगलबंदी गाड्या होती. हा का? आपले आकाश भाऊ मस्के आणि धर्मा दोन्हीच्या जुगलबंदी गाड्या होत्या तुमच्या दोघांच्या? एकदम प्रेमात. एक एक गाड्या झाल्या तुमच्या दोघांच्या? बरं बरं. एकदम प्रेमात, काय विषय नाही. हा ना. शिवाची गाडी झाली मित्रांनो बघा. याला शिवाय मित्रांनो, शिवा म्हणते त्याला. एक नंबर खतरनाक घोडाबैल क्षेत्रामधला टॉपचा विषय मित्रांनो. आतापर्यंत गाडी पडलेली नाही त्याशिवाय. आतापर्यंत नाही, अजूनपर्यंत नाही. एक जर गाडी सुट्टी जर व्यवस्थित झाली तर गाडी पडत नाही त्याशिवाय. येते का? शिवाडॉन गाड्या सुटल्या, लढत चालू. तिकडे अरे बाप, अंतर दिला काही आतल्या गाडीना. पेंडिंग पेंडिंग.
कोण जोड होत तुम्हाला? जोड कोण होत तुम्हाला? तिगाव आणि वावीव्यास 27 ग्रुप ना. बर बर. तुमची गाडी कोणत्या साईडनं आली? आतल्या साईडनं आली का? हा नंदी होता का? काय नाही नंदीचं? भुंगा भुंगा. धन्यवाद. आतली गाडी झाली मित्रांनो, आतली. आमचे मित्र आले शुभम भाऊन ते येवल्यावरून. गाड्या सुटल्या, जबरदस्त लढत चालू. आतली गाडी झाली मित्रांनो. येवलेची गँग बघा आमची आली मित्रांनो. येवलेकर चुंबळ बाबा चुंबळ. मित्रांनो बघा, एक ती गावचा आहे आणि एक तळेगावचा आहे. दिघे तळेगावचा. दोघं आपले व्हिडिओ बघतात. काय नाही आपलेवाले. करे कुठले शाळेत जाते ना? शाळा बंद करून नाही का खेळायला बरं का? शाळा करा भाऊ. खेळ काय तुम्ही नोकरी लागले पैसे आले खेळ चालू करू शकते तुम्ही. मित्रांनो गाड्या सुटल्या झाला. गाड्या सुटल्या, लढत चालू. बापरे बाप, काय लपड आहे. दिली भाऊ, आतली गाडी दिली. गाड्या सुटल्या बैलांच्या. लढत चालू जबरदस्त. दिला अंतर, बाहेरच्या गाडीनं अंतर दिला. सुटल्या या गाड्या सुटल्या. एक गाडी बाहेर चक्करली गेली बाहेर. नाही ना, घोडा बैल आहे ना बाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आमच्याकडे एक नंदी आलाय खोपडी मैदानावरती. मास्तर म्हणून नावे आपले जीवन भाऊ शिंदे आणि पार्थ भाऊ शिंदे यांचावाला नंदी. तो नवीन खरेदी यांचीवाली. तर विचारूया आपण किती मैदानानंतर उतरवलाय, काय कधी उतरवलाय, काय सर्व विचारू. नियोजन वगैरे काय त्यांचं. नमस्कार पार्थ भाऊ. नमस्कार. काय नियोजन होतं आज तुमचं वाला? आज इगतपुरीच्या घोड्यात होता. इगतपुरीचा घोडा होता. बरं, गुळवण जोड होतं. गाडी आतून केली बाहेरून? बाहेरून पब्लिक साईड. मित्रांनो आता या मैदानावरती एक 12,000 प्लस पब्लिक आहे. एवढ्या पब्लिक मधून पळणं म्हणजे सोपं नाही, कारण की भरपूर मोठमोठे नंद्यांच्या गाड्या झाल्या नाही. भरपूर मोठमोठे नंदी आले मुंबई साईडचे. कारण की गर्दी खूप होऊन गेली ना. आता थोडा मस्का पण झालाय थोडा खेळाचा. पण गाडी किती नंबर होता तुमचा वाला? आमचा 45 नंबर होता. आतून बाहेरून कसं विषय होता तुमचा वाला? आपला बैल बाहेरून होता, आतून गेले ते आता खाली. आतून गेले खाली. आतून कोणता नंदी त्यांचा? त्यांचा घरचा आहे. घरचा आहे का? बरं बरं. किती अंतर होता गाडीचा? गाडीचा साधारण 1 चकडाभर. 1 चकडाभर अंतर होता. हा पण गुलाल लागला आपल्याला, बाकी काही यांनी आम्ही बुडत होतो, आम्हाला एवढं माहित नाही. हा लोकांनी सांगितलं. सांगितलं. बरं बरं.
आता ही खरेदी आहे तुमच्यावाली नवीन कुठली खरेदी दादा ही नेमकी तुमच्यावाली? ही लासलगाव टाकळीची खरेदी भगवान आप्पा शिंदे. त्यांच्याकडून खरेदी केली का तुम्ही? केवढीची खरेदी शेट तुमची? ही 3 आकाराची खरेदी आपली. 3 अकराची खरेदी. बैलामध्ये हाकलाय का तुम्ही हो, कधी? बैला पळतो ना. बैलामध्ये पोहतो. कसा रिझल्ट भेटला बैलामध्ये? आता त्यांनी हाकला होता, आम्ही पाहिलं होतं डोळ्यांनी, पण अजून आता आमचा दुसराच अड्डा आहे, अजून हाकला नाही. हाकला नाही. अच्छा. कसा पोहतो पब्लिक साईड ना? मोकळा पोहतो एकदम. एकदम मोकळा पळतो. एकदम पब्लिकच्या अंगावर जातो. असंच बैल पाहिजे तरच. तर आता काही आपल्या कॉन्ट्रोल चालू दादा, आपलेवाले बैल पळत नाही काही नाही, तर काय वाटतं आपले बैल पळले पाहिजे की नाही दादा? काय म्हणणं आहे त्यांचं? 100% आपले बैल पाळायला पाहिजे. आपले बैल कमीच नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळे जिकडे बैल पळू राहिले ते आपल्या इकडचेच बैल सगळ्यांना पूर्ण उरून राहिले. नाशिक जिल्ह्याचे. नाशिक जिल्ह्याचे किंवा संभाजीनगर सगळे आपल्या इकडचे जवळपास सगळे आपल्या भागातले. कारण की भरपूर लय अन्याय झालाय. नंतर ते बोलले बी खरेदी वगैरे थांबल्या पाहिजे. आता काय गरीबच आपल्याकडले जे आज तिकडे एक नंबर करू राहिले ते बैल कुठून विकत घेतलेले त्यांनी आपल्या इकडचेच बैल. आधी हिस्ट्री चेक करा द्यायची व्हायली मग ते बरोबर आहे. ते करा, आपल्या इकडचेच बैल आहेत. कारण की 3-4 लाखापर्यंत टॉपचा बैल भेटून होतो आपल्याकडे नंबरामधला. 100% भेट. आणि तोच बैल जर गट पास केलेला असला बाजूला तर 15-15 लाख रुपयाला खरेदी करावा लागतो. आणि आपल्याकडे 4-3.5 लाखामध्ये चांगला टॉपचा नंदी भेटून जातो. बर बाकी आता वय काय बैल असं आता? बैल दुसरा आहे आता. दुसरा आहे. दुसरा बर त्यांनी भरपूर बैलामध्ये आणलं की त्याला त्यांनी मुंबईला भरपूर आणलेला आहे. बिनजोडला. हा, बिनजोड. ओके रिझल्ट होता तिथला. हा, म्हणजे बैल 2-4 वेळेस बिनजोड राहिलेला तिकडे. 26 जानेवारी मैदानला पण आपल्याला 26 जानेवारी टॉपचं मैदान आहे. हा 2 गाड्या झाल्या. 2 गाड्या गेल्या त्या डायरेक्ट. बरं. आणि त्यांच्या याच्यासोबत कोणता नंदी पाहायचा दुसरा होता त्यांचा वाला? त्यांच्या घरी भरपूर आहे. आता तो लाडक्या होता त्यांचा, आता तो शंभू पळतोय टाकळीचा. टाकडीचा शंभू. हा गाडी चांगली पळती. गाडी पाहिजे चांगली दादा. पण आता एवढी मोठी टॉपची खरेदी केली तुम्हाला, पण खुश केलं पाहिलं तुम्हाला? खरंच खुश केलं. बरं आता आपल्याला संभा आहे. संभा आता थोडा रिकवर होतोय. झाला जात रिकवर होण्यातच पाहावा. उतरल 8 दिवसात उतरल. हाडचाकोरी वगैरे दिली संभाला सोबत? चालू आहे ना आता. कारण की संभाची फॅन फॉलोईंग तगडी घोडाबैल क्षेत्रामध्ये शिंगरामध्ये एकदम टॉपची होती. आता हाईट काय आली असं आता संभाची? 60 आहे. 60 हाईट झाली. अजून आदतच आहे. अजून आदर. बरं मागं पायाला पण लागलं होतं त्याच्यावाल्या. रिकवर आता झालाय बऱ्यापैकी ना? हो. बाकी तब्येतीकडे लक्ष राहू द्या. भरपूर लोकायला आता संभाजी गाडी तर आपल्याकडे नाही, पण सिन्नर वगैरे त्या साईडनं भरपूर फेमस आहे. कारण की तिकडे भरपूर गाड्या खेळल्या त्याच्याले. कारण की मी बी भरपूर वेळा तुमचं होत होता सिन्नर साईडवर फोन यायचे, भोजोड करते का काय करते का. मित्रांनो त्यांचंवाला घोड्याचं नाव आहे संभा म्हणून. छोटा होता तेव्हापासून हाकते ते. वादळमध्ये हाकायचे. आपला श्रीनाथ केसरी त्याच्यामध्ये पण हाकायचे. आणि एकदम म्हणजे 5,000च्या पुढेच त्यांची शर्यत राहायची. टॉपच्या गाड्या घ्यायची. त्यांना शंकरामध्ये गाड्या भेटत नव्हत्या. म्हणजे 2 नंबरच्या गाड्या खेळून टाकायची तुम्ही त्या टायमाला. बाकी आता संभाचं काय अपडेट देताय तुम्ही? कधी उतरवताय काय उतरवताय? 8 ते 10 दिवसात संभा परत दिसेल. बरं ताकद वगैरे आली आता बऱ्यापैकी? म्हणजे आता 8-10 दिवसात दिसेल. बाकी मास्तर सोबत हाडचाकोरी वगैरे देऊन पाहिली का तुम्ही? मास्तर सोबत आपल्याला काम होईल आपल्याला? होईल 100% काम. त्यासाठी घातलं. त्याचसाठीच घेतलं का? बरं. बाकी धन्यवाद दादा, बोलून मस्त वाटलं तुमच्यासोबत. त्यांची गँग आहे मित्रांनो बघा येवल्याची सर्व. जेवण शेठ नमस्कार. हे मालक आहे बरं का मित्रांनो, मेन मालक आहे. बाकी सूत्र इकडे आला होत्या पण मेन मालक इकडे आहे. बाकी चला धन्यवाद. गाड्या सुटल्या. कॉल करा ना मला. यांची बाईट घ्यायची आपल्याला. थांबा तर शेठ तुम्ही. बाहेरची गाडी दिली. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या.
एका मागे एवढ्या गाड्या आल्या हो कसं व्हायचं. हे मागून गाड्या सुटल्या परत. सारा मचका चालू आहे, काय कळणार नाही नेमका. हो आतली गाडी दिली मित्रांनो. सुटल्या गाड्या. बरं बाप, एवढी पब्लिक तोडून पळायचंय बाहेरच्या बायला. आतली गाडी दिली आतली. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, अजून शेअर करा, आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. धन्यवाद.